नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण. मला माहिती आहे 10वी ची बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि एक प्रकारचं डोक्याला टेन्शन निर्माण झालंय. बोर्डाचे पेपर लवकर सुरू होतील आणि काल म्हणजे त्याचं टाईम टेबल वगैरे अशा या गोष्टी आपल्याला ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत आपण. आपल्याला माहिती आहे. पेपर ऑलरेडी लवकरच सुरू होतील. तुमचे प्रिलिम, प्रॅक्टिकल्स हे सगळे ऑलरेडी झालेत. फेब्रुवारी महिन्यातच परीक्षा 20 तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे. तर आपण सगळे गडबडीत आहोत. माहिती आहे मला, अंदाज आहे. पण जसा आपल्याला वेळ मिळेल तसा आपण उरलेल्या विषयांचाही अभ्यास करूया. आपण बायोलॉजीचा एकूण 6 धड्यापर्यंतचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आज आपण त्याचा पुढचा लेसन जो करणार आहे तो आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी. ह्याला इंग्लिशमध्ये जे आपण म्हणतो बायोटेक्नॉलॉजी ही खूप फेमस टर्म आहे. तुम्ही कुठे-कुठे ऐकलं असेल कंपन्यांमध्ये बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे आपल्याला 9वीत असताना ऑलरेडी आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्यालाच मराठीमध्ये आपण पेशी विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता तुमच्यासमोर मी त्याची पी शेअर करते आणि पुस्तकामधला एक-एक टप्पा, पी मधला टप्पा आपण डिस्कस करूया आणि हा जो आपला लेसन आहे, हा आपण आता बघूया. खूप इंटरेस्टिंग लेसन आहे आणि खूप मस्त मजा येते ह्या कन्सेप्टला समजून घेताना. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, की याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी एकत्र येतात. एक आहे बायोलॉजी म्हणजेच काय? जीवशास्त्र याच्यामध्ये सगळ्या सजीवांचा अभ्यास आणि दुसरं आहे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. आपलं आत्ताचं जे युग आहे ना, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाशिवाय आपली कुठलीही गोष्ट सोपी, सहज, साधी होत नाही. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपला वेळ वाचतो, कष्ट वाचतात, काम सोपं होतं आणि जास्त इफेक्टिव्ह होतं. ह्या सगळ्याला आपण मागच्या वर्षी 9वीत असताना जैवतंत्रज्ञान नावाच्या एका धड्याला सुरुवात केलेली होती. तुमच्या लक्षात असेल तर त्या धड्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींचा अभ्यास केला होता. ऊती म्हणजे आपल्या शरीरातल्या एकाच प्रकारचं काम करणाऱ्या सगळ्या पेशींचा समूह. त्या वेगवेगळ्या ऊती, मग त्या प्रत्येक ऊतीचे प्रकार, जसं आपण बघितलं होतं की एपिथेलियल टिश्यू म्हणजे आपल्या शरीराला बाह्य कव्हर करणारा जो काही ऊतींचा प्रकार आहे, त्या ऊतींचे पण एकूण 6 भाग. मग त्यानंतर आपण बघितले होते की आपले न्यूरॉन्स म्हणजे आपल्या चेतासंस्थेमध्ये असलेल्या पेशी, त्यांची रचना. शिवाय आपले हातात, पायात जे मसल्स असतात, ज्या पेशी असतात, ज्या आपल्या हाडांना चिकटलेल्या असतात, त्याला कार्टिलेज किंवा हाडं अशा 2 वेगवेगळ्या टर्म्समध्ये आपण पाहिल्या होत्या. आपल्या शरीरातल्या काही पेशी या आपल्या नियंत्रणाच्या व्यतिरिक्त काम करतात आणि काही पेशी ह्या आपल्या नियंत्रणात असतात. उदाहरणार्थ, मला हात वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे, इकडे बघायचंय, तिकडे बघायचंय, हे सगळं माझ्या नियंत्रणामध्ये आहे. पण माझ्या हृदयाचं स्पंदन करणं हे माझ्या हातात नाही. माझ्या हृदयातल्या पेशी स्वतः ठरवतात. त्यांना जोपर्यंत स्पंदन करायचंय तोपर्यंतच मी जिवंत असणार आहे. म्हणजेच ह्या पेशी निरंतर त्यांचे काम करतात आणि त्याचा कंट्रोल आपल्या हातात नसतो. अशा अनेक प्रकारच्या पेशी आणि त्यांच्या ऊती आपल्या शरीरामध्ये काम करतात आणि त्याच्यावरती किती वेगवेगळ्या जैव तंत्रज्ञानाच्या एक असेल, औषधाचं असेल किंवा आपल्या क्षेत्रातलं असेल किंवा रिसर्च म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लावणे, मूलभूत शोध ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल रिसर्च, या अनेक टप्प्यांवरती ह्या जैवतंत्रज्ञानाचे नवीन आयाम आपण बघत जातो आणि आपल्याला माहीतही नसतं की आपण वापरलेली जी गोष्ट आहे ही एखाद्या जैवतंत्रज्ञानाने बनून आपल्याकडे आलेली आहे. ह्याचाच आपण या आपल्या 10वीच्या धड्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. सगळ्यात पहिली टर्म किंवा सगळ्यात पहिली महत्वाची संकल्पना आपल्या ह्या वर्षीच्या पुस्तकात जी आहे, ती आहे पेशी विज्ञान म्हणजे सायटॉलॉजी. आपल्या प्रत्येक पेशीच्या रचनेला आपण 8वी पासून डिटेलमध्ये अनुभवलंय, अभ्यासलंय, पुस्तकात त्याची चित्र काढली आहेत. प्राणी पेशी, वनस्पती पेशी, मग प्राणी पेशीमध्ये असलेले अवयव, वनस्पती पेशीमध्ये असलेले अवयव, त्यांचे कार्य हे सगळं आपण ऑलरेडी डिटेलमध्ये पाहिले. पण त्याच पेशींच्या अभ्यासाला त्याची एक स्पेशल छोटीशी ब्रांच म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला समजतं की ह्या पेशींचा अभ्यास स्वतःचा खूप मोठा अभ्यास आहे. बरोबर? जसं आपण म्हणतो विज्ञान ही एक फार मोठी ब्रांच आहे, फार मोठी शाखा आहे अभ्यासाची. त्या विज्ञानाच्या शाखेमधलं पेशी विज्ञान ही सुद्धा एक स्वतंत्र फार मोठी शाखा आहे, ज्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. बरोबर? आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पेशींची रचना, त्यांचं कार्य, एका पेशीपासून दुसरी पेशी वेगळी कशी आहे? आणि मग त्यात वेगळं काय आहे आणि कशामुळे आहे आणि कशासाठी आहे ह्या सगळ्याचा अभ्यास. त्याच्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या एकपेशीय सजीवांपासून आपल्यासारख्या खूप
गुंतागुंतीच्या क्रिया असलेल्या एखाद्या मोठ्या सजीवापर्यंतच्या सगळ्या विविध प्रकारच्या पेशींचा अभ्यास याच्यामध्ये होतो. आता ह्या पेशी जीवशास्त्राचा आपण अभ्यास करताना त्या पेशींची रचना, त्या पेशींमध्ये असलेल्या प्रक्रिया आणि त्या अभ्यास करण्याकरता तुम्हाला जी यंत्र लागतात, ज्याला आपण मायक्रोस्कोप म्हणतो, बरोबर? ह्या सगळ्यांचा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं की एखादी पेशी बघा, मायक्रोस्कोप खाली बघा. तर तुम्ही बघणार म्हणजे कसं बघणार? तुम्हाला माहिती तर पाहिजे की त्याला ऑपरेट कसं करायचंय? ते मशीन चालवायचं कसं? ह्याचं ह्याचं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे आणि ती मशीन आहे, हेच तंत्रज्ञान आहे. सो ह्या अशा अनेक गोष्टी एकत्रितपणे याच्यामध्ये येतात, पेशी जीवशास्त्रामध्ये. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक पेशी ही त्या सजीवाच्या रचनेचा एक मूलभूत आधारभूत घटक. जसं की आपण मग बघितलं की एखादं घर आहे, तर ते घर विटांचं बनलेलं असतं. तसं आपलं शरीर हे पेशींचं बनलेलं असतं. तर त्या पेशींचा अभ्यास, कोणत्या ठिकाणी कशा पेशी लावल्यात, इथे ह्याच पेशी का आहेत, मग ह्या पेशी आणि त्या पेशींमध्ये अंतर काय आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास त्या पेशींच्या रचनेमध्ये केला जातो. मग पेशींच्या प्रक्रिया, प्रत्येक पेशी ही सजीव आहे. प्रत्येक पेशी ही एका पेशीय सजीवाप्रमाणे इंडिव्हिज्युअली जगू शकते, एकटी एकटी जगू शकते. पण जेव्हा त्या ऊतीमध्ये असतात आणि एखाद्या अवयवाचा भाग असतात, तेव्हा त्यांच्या कामाचं विभाजन बदलतं. शरीरामधलं त्यांचं काम विशिष्ट प्रकारचं असतं आणि त्याच्या प्रकारची त्यांची सिस्टीम बनलेली असते. म्हणजेच काय, पूर्णच्या पूर्ण एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये त्या पेशींची जागा काय आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रक्रिया होतात आणि इतर ठिकाणच्या पेशींमध्ये काय प्रक्रिया होतात, ह्याचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करतो, बरोबर? आणि त्याच्याकरता ज्या काही यंत्रांचा आपण वापर करतो, ज्याला आपण सूक्ष्मदर्शी म्हणतो, म्हणजे मायक्रोस्कोप, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोस्कोप त्याला हाताळणं, त्याच्याकरता त्या अभ्यासाकरता लागणाऱ्या टेक्निक समजून घेणं, हे सुद्धा त्याचाच एक महत्वाचा भाग. आता स्टेम पेशी म्हणजे काय, हे सगळं आपण आता आपल्या पुस्तकामध्ये पण एकदा बघूया आणि मग आपल्याला एक 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 मुद्दा डिटेलमध्ये समजेल. मागच्या वर्षी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, पेशी म्हणजे काय आपल्याला माहितीये, ऊती म्हणजे काय आपल्याला माहितीये, ऊती ह्या पेशींपासून बनतात. ऊतींचं कार्य म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहितीये. विशिष्ट प्रकारचं कार्य करणाऱ्या पेशी एकत्र आल्या की त्यांची ऊती बनते. मग त्या ऊतींचं कार्य काय असेल ते विशिष्ट काम करणं. मागच्या इयत्तेमध्ये आपण कोणत्या कोणत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला मी तुम्हाला मगाशीच म्हणते. शेतामध्ये असेल, औषध निर्मिती असेल किंवा एखाद्या प्रकारच्या रिसर्चमध्ये असेल. क्लोनिंग हा स्वतःच एक खूप मोठा रिसर्च आहे. ह्या अनेक फील्डमध्ये ह्या ऊतींचा किंवा या जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो, हे आपल्याला ऑलरेडी मागच्या वर्षी माहिती आहे. त्यातल्या अनेक प्रक्रिया कोणत्या कोणत्या असतात त्या सुद्धा आपण मागच्या वर्षी अभ्यासल्या. आता पेशी विज्ञानामध्ये, या सायटोलॉजीमध्ये आपल्याला अनेक पेशींचे प्रकार, पेशींची रचना आणि त्यातली अंगके, मी तुम्हाला आत्ताच म्हणाले होते की वनस्पती पेशी वेगळ्या, प्राणी पेशी वेगळ्या, त्यांच्यामध्ये असलेली अंगक म्हणजे त्याच्यामध्ये असलेले छोटे छोटे अवयव, जसं की त्याच्यामध्ये केंद्रक आहे, त्याच्यामध्ये त्या पेशीला पेशीभित्तिका आहे, जसं की आपण बघितलं होतं की वनस्पती पेशीला पेशीभित्तिका असते. तसंच क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितद्रव्य, जे वनस्पती पेशींमध्ये पण प्राणी पेशींमध्ये नाहीये. तर अशा पद्धतीने अनेक अंगकांचा अभ्यास आपण पेशी विज्ञानामध्ये ऑलरेडी केलेला आहे. आणि ह्या पेशी विज्ञानामध्ये मानवाच्या आयुष्यामध्ये किंवा त्या आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून, अनेक औषधं किंवा अनेक अभ्यासपूर्ण रिसर्च करून लोकांनी काही काही संशोधनं केलेली आहे. आणि पुण्यामध्ये ही राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आहे. आणि बेंगलोरला म्हणजे बेंगळुरूमध्ये इनस्टेम ह्या संस्था या बाबतीत संशोधन करतात. म्हणजे पुणे आहे, बेंगलोर आहे. तुम्हाला जर हा अभ्यासाचा विषय चांगला वाटत असेल तर तुम्ही इथे जाऊन काहीतरी नक्की करू शकता. आता आपला महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा या धड्यातला, जिथून आपला हा विषय सुरू होतो, तो आहे स्टेम सेल म्हणजे मूलपेशी. आता या मूलपेशी म्हणजे काय, सगळ्यात बेसिक पॉइंट कडे आपण जाऊया. जेव्हा एखाद्या स्त्री आणि पुरुषांच्या काय बरं म्हणतो आपण, फलन होतं, म्हणजे स्पर्म्स आणि एग्स ह्याचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं, बरोबर, ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो पुनरुत्पादन. त्या प्रक्रियेमधनं एक भ्रूण जन्माला येतो आणि जो आईच्या गर्भामध्ये वाढतो. तर तुम्हाला माहितीये की आईच्या गर्भामध्ये जे छोटस बाळ असतं, ते बाळ आईच्या पोटाला, गर्भपिशवीला जे जोडलेलं असतं, त्या जोडलेल्या नळीला आपण काय म्हणतो बरं,
एम्बेलिकल कॉर्ड किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतो नाळ. नाळ नावाचा एक पिक्चर पण आहे, त्याचे 2 भाग पण आहेत. पण सांगायचा मुद्दा असा आहे की नाळ आपण म्हणतो ना काय, त्या विषयाची माझी नाळ लहानपणीच जोडली गेली होती. म्हणजेच काय, ही जोड आहे, जोड. बरोबर? ती जी नाळ असते की नाही, आईला आणि बाळाला जोडणारी एक अशी मोठीच्या मोठी अशी एक पाईपलाईन सारखी असते, ज्याच्यामधनं आई जे काही खाते किंवा आईच्या शरीरामध्ये असलेली जी काही पोषक द्रव्य असतात, ती सगळीची सगळी बाळाला आपोआप आईच्या पोटात मिळतात. बाळ तर पोटात काही खाऊ शकत नाही. त्याला दातही नसतात. पण ते आईच्या पोटातलं सगळंच्या सगळं बाळाला मिळणारी एक खूप महत्वाची पाईपलाईन असते. त्याला म्हणतात नाळ. बरोबर? आणि त्याच नाळीमध्ये ह्या स्टेम सेल्स असतात, म्हणजे या मूलपेशी असतात. आता हे काय? तुम्हाला हे सुद्धा माहितीये, आपल्या 6व्या धड्यामध्ये आपण बघितलं होतं, की द्वि आणि त्रिस्तरीय अशी रचना आपण बघतो. बरोबर? ते द्विस्तरीय, त्रिस्तरीय म्हणजे काय असतं? जेव्हा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन होतं आणि जो युग्मनज बनतो, म्हणजेच काय? एम्ब्रिओ बनतो. तो युग्मनज जो असतो, तो छोटासा एक पेशींचा गोळा असतो. एक छोटासा बॉल असतो. छोटासा बॉल. आणि त्यातल्या पेशी सारख्या, 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 सारख्या डिव्हाईड होतात. म्हणजे त्यांचा भागाकार होत जातो. आणि त्या पेशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोट्याशा बॉलमध्ये येऊन जमा होतात. पण त्या पेशी स्वतःला 3 वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये लावतात. आपण आता आपल्या म्हणजे पूर्णपणे विकसित झालेल्या प्राण्यांच्या बाबतीत बोलतोय. ठीक आहे? सस्तन प्राण्यांबद्दल बोलतोय. तर 3 टप्प्यामध्ये ह्या ज्या पेशी असतात त्या स्वतःला प्लॅन करतात किंवा अरेंज करतात. त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक अरेंजमेंट म्हणतो. म्हणजेच काय? त्रिस्तरीय रचना. ह्या पेशीत असतात. सगळ्या एकसारख्या पेशी असतात. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या पेशी 3 थरामध्ये एकमेकांना डिवाइड करतात. तू इकडे, मी इकडे, मी इकडे. आणि त्या पेशींमधून सगळे अवयव बनतात. पण मूलतः त्या सगळ्याच्या सगळ्या पेशी एकसारख्या असतात. आणि त्यांनाच आपण मूलपेशी म्हणतो. एकाच युग्मनजापासून बनलेल्या सगळ्या पेशी, सगळ्या एकसारख्या पेशी आणि त्या पेशींमध्ये कुठलाही अवयव निर्माण करण्याची क्षमता. हे तुम्हाला कळलं का? हे किती फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. मग या मूलपेशींचा वापर करून आपण कुठलाही अवयव बनवू शकतो, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा या मूलपेशींवरती म्हणजे स्टेम सेल्स वरती अभ्यास सुरू झाला. बरोबर? आता ह्या ज्या मूलपेशी असतात, त्या वेगळ्या वेगळ्या ऊतींची निर्मिती करतात. म्हणजे वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग असे 3 भाग आहेत ना आपल्या त्याच्यात ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये, म्हणजे 3 वेगवेगळ्या रचनांमधली. ज्या वरच्या पेशी आहेत त्या वेगळ्या प्रकारचे अवयव बनवतील, ज्या मध्य पेशी आहेत त्या वेगळ्या प्रकारचे अवयव बनवतील आणि ज्या खालच्या आहेत त्या आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे अवयव बनवतील. ह्या सगळ्या अवयवांना बनवण्याकरता विशिष्ट ऊती निर्माण केल्या जातात. त्या एका पेशीमधून आता ऊती बनतील, दुसऱ्या पेशीमधून दुसऱ्या अवयवाच्या ऊती बनतील आणि मग हे अवयव अवयव एकमेकांना जोडून शरीरामध्ये एका छोट्याशा बाळाची निर्मिती होते. त्या मस्त मशीन आहे ना हे. निसर्गामध्ये तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, इतकी फॅन्टॅस्टिक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे सगळ्या गोष्टी होण्याची. अर्थात त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि उत्क्रांतीच्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर निसर्गाने शोधून काढलेला हा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला जो सध्या सुरू आहे आणि जो सगळ्या सजीवांमध्ये सुरू आहे. आईच्या गर्भामध्ये तुम्ही कुठलाही सस्तन प्राणी घ्या सध्या, तुम्ही गाय घ्या किंवा तुम्ही अगदी छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आईला चिटकलेलं त्याची आई घ्या किंवा घोडा घ्या, कुठलाही सस्तन प्राणी सध्या तुम्ही इमॅजिन करा आणि त्याच्यामध्ये बघा की आईच्या पोटामध्ये जे बाळ वाढतं, त्या बाळाची वाढ होताना ही सगळी प्रोसेस सेम होते. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 थर पेशींचे आणि प्रत्येक पेशी एकसारखी. त्या प्रत्येक पेशीमध्ये कुठल्याही ऊतींची निर्मिती करण्याची क्षमता आणि त्याच पेशीला ऊती म्हणून आपण वापरलं तर आपण काय काय करू शकतो. याचा अभ्यास म्हणजे स्टेम सेलचा अभ्यास, म्हणजेच मूलपेशींचा अभ्यास. आता ह्या पेशी आपल्याला कुठे मिळतील मी तुम्हाला आधीच सांगितलं. ह्या पेशी आईला बाळाला ज्या नाळेने जोडलेलं असतं त्या नाळेमध्ये असतात. गर्भाशयामधनं नाळ बाहेर येते, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ती नाळ असते, बाळाच्या पोटाला जोडलेली असते आणि त्या नाळेमध्ये हे सगळे काय बरं म्हणतो आपण याला, ह्या सगळ्या मूलपेशी असतात. आणि मग त्या मूलपेशी काढून घेतल्या आणि त्याच्यावरती अभ्यास केला तर काय काय तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट करू शकता, त्या मूलपेशीपासून वेगवेगळ्या ऊती निर्माण करायच्या. त्या ऊतींमधून वेगवेगळे अवयव निर्माण करायचे.
हे कसं करता येतं? बाहेरच्या बाहेर एखाद्या स्त्रीच्या आता गर्भपिशवीच्या बाहेर त्या मूलपेशी आता आलेल्या आहेत. त्या बाळाकडे पण नाहीयेत, त्या आईकडे पण नाहीयेत, त्या आता लॅबोरेटरीमध्ये गेलेल्या आहेत. ठीक आहे? त्या लॅबोरेटरीमध्ये ह्या मूलपेशींवरती आता अभ्यास होईल. पण फक्त नाळेमध्ये या मूलपेशी असतात का? नाही. नाळेमध्ये असलेल्या मूलपेशी ह्या भ्रूणाच्या कोकरफुटी म्हणजे ब्लॅस्टोसिस्ट या अवस्थेतल्या मूलपेशी असतात. ठीक आहे? पण एका पूर्ण वाढ झालेल्या सजीवा म्हणजे मी असेल, तुम्ही असाल किंवा तुमचे आई-बाबा असतील किंवा कोणीही असेल. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये सुद्धा मूलपेशी असतात. पण त्या आता काय आपण आईला चिकटलेलो नाहीयेत नाळेने. मग आपल्याकडे नाळ नाही. पण आपल्याकडे 2-3 अशा महत्त्वाच्या जागा आहेत, जिथे नवीन पेशींची निर्मिती होते. आणि ती जागा ह्या मूलपेशींची जागा असं आपण म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची जागा त्यातली जी आहे ती आहे रक्त अस्थिमज्जा म्हणजे रेड बोन मॅरो. आता हे काय? तुम्हाला माहिती आहे की आपली जी हाडं आहेत, मोठी हाडं, हाताचं, पायाचं जे हाड आहे, त्या हाडांच्या आतल्या बाजूला इंटरनल पार्ट ऑफ द बोन्स त्या आतल्या बाजूला ह्या सगळ्या रक्त पेशींची निर्मिती होते. आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी तिथे बनतात. त्याला म्हणतात बोन मॅरो. त्या अस्थिमज्जेमधून ह्या रक्तपेशी बनतात म्हणजे तिथे एक प्रकारचं प्रोडक्शन हाऊस आहे, जिथे सुरुवात होते. म्हणून तिथे मूलपेशी असतात. मग आपल्याला लागणाऱ्या काही सजीवांना, काही सजीवातील अवयवांना परत बनवायचं असेल, तर आपल्याला जर इकडच्या मूलपेशी नाही मिळाल्या, तर आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये बोन मॅरोमध्ये रक्तपेशी आहेत आणि त्या बोन मॅरोमध्ये मूलपेशी पण आहेत. तिथून मूलपेशी आपल्याला घेता येतात. दुसरं आहे मेदउती म्हणजेच एडिपोस टिश्यू. आता हा कुठे असतो? आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूला म्हणजे या स्किनच्या आपल्या त्वचेच्या खालच्या बाजूला एडिपोस टिश्यूचा एक आवरण असतं. इथे अतिरिक्त मेद जमा होतं. तिथे आपल्या मूलपेशींची निर्मिती होते. म्हणजे ह्या मूलपेशी घेऊन आता आपण काय करू शकतो? आपला पुढचा रिसर्च करू शकतो. बरोबर? म्हणजेच काय बघा ना तुम्ही, जखम झाली, काही लागलं, तुटलं, फुटलं तरी पण नवीन पेशी बनतात की नाही? तर नवीन पेशी बनण्याची प्रक्रिया ही अशी सुरूच असते. पण मूलपेशी म्हणजे त्या पेशी, ज्या पेशी तुमच्या शरीरातला कुठलाही अवयव बनवू शकतात. सो त्याला आपण काय म्हणतो? पुनर्निर्मिती. बरोबर? आता वनस्पतींमध्ये जसे कलम करतात. कलम करतात म्हणजे काय करतात? खूप मोठं आंब्याचं झाड आहे आणि आंब्याचं झाड कोळीपासून तुम्ही लावलेलं झाड, त्याला आंबे येईपर्यंत ते पूर्वी म्हणायचे, आजोबा लोकं म्हणायचे, "आम्ही आहे ना आता झाडं लावतो. म्हणजे आमची नातवंड ती फळं खाते." म्हणजे आता लावलेल्या आंब्याच्या झाडाला त्या आजोबांना त्यांचा मुलगा लग्न करेल, त्याला मुलगा होईल, त्याला दात येतील आणि तो आंबा खाईल म्हणजे त्याला 7, 8, 10 वर्ष तरी कमीत कमी गेली समजा. आत्ता लावलेल्या झाडाची 10 वर्षांनी फळं येतील, अशी ती विचारसरणी होती. कारण की त्यावेळेला कलम-बिलम एवढं प्रचलनात नव्हतं. आता तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलात, नर्सरीमध्ये गेलात. आत्ता तुम्ही गेलात ना, आता मी तुम्हाला खरं सांगते, आता उन्हाळा आहे. कुठल्याही तुम्ही नर्सरीमध्ये जा, आंब्याच्या झाडांना ऑलरेडी छोट्या-छोट्या कैऱ्या लागलेल्या असतील आणि तुमच्या उंची एवढी म्हणजे तुम्ही तरी आता 8वी 10वीतली मुलं आहात तुम्ही, चांगले उंच आहात. 7वी 8वीच्या मुलांच्या उंची एवढी झाडं असतात ना छोटे-छोटे, त्या झाडांना पण कैऱ्या लागलेल्या असतात. कारण ते कलम केलेले आंबे आहेत. म्हणजेच काय? एका झाडाला दुसऱ्या झाडाचं काहीतरी लावलंय, जेणेकरून वेळ वाचला, कष्ट वाचले आणि आंबे लवकर मिळायला लागले. ह्यालाच कलम करणं जे आहे, तसंच आपण आपल्या मानवाच्या शरीरामध्ये करू शकतो का? अवयव प्रत्यारोपण तुम्ही ऐकलंय का? अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन रिप्लेसमेंट सर्जरीज. हृदय निकामी झालं, तर हृदय दुसऱ्या एखाद्या माणसाचं जो आता नाहीये, या जगात नाहीये, पण त्याचं हृदय आता आपल्याला वापरण्यात घेता येऊ शकतं. त्या व्यक्तीचं हृदय काढून या व्यक्तीच्या हृदयाच्या ठिकाणी लावणं म्हणजे अवयव प्रत्यारोपण. किडनी, किडनी काम करणं बंद झालं, तर शरीराचं फिल्ट्रेशन कसं होईल? आपल्या शरीरामध्ये जे प्रचंड प्रमाणात रक्त फिरतंय, त्यातनं सगळ्या नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकून देण्याचं काम किडनी करतात. आणि किडनी कामातून गेल्या की तो माणूस पण कामातून जातो. कारण रक्ताचं फिल्ट्रेशन झालं नाही, तर शरीर स्वच्छ कसं होणार? शुद्ध कसं होणार? बरोबर? मग याच्यामध्ये त्या किडनी रिप्लेस करणं म्हणजे त्याचं प्रत्यारोपण करणं, दुसऱ्या कोणत्यातरी चांगल्या किडनीला त्याला देणं,
अशा पद्धतीने प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. आणि हे वैद्यशास्त्रातलं खूप मोठं क्रेडिट आहे. म्हणजे जिथे त्या माणसाला जगण्याची काही शक्यताच नाही, तर त्याला अवयवच नवीन द्यायचा आणि त्याचं काम पुन्हा सुरळीत सुरू करायचं. आता स्त्रोताच्या आधारावरती मूलपेशींचे 2 मुख्य प्रकार आहेत. ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि दुसरे आहे वयस्क मूलपेशी. यात काय नवं आहे सांगा बरं मला? मगाशी आपण जे बोललो, की ज्या भ्रूणीय मूलपेशी असतात त्या कुठे असतात? आईच्या आणि बाळाच्या नाळेमध्ये असतात. हो की नाही? म्हणजेच काय? जिथे बाळ बनतंय, तिथेच त्याची सुरुवात असणार आहे की नाही? आणि दुसरं आहेत वयस्क. वयस्क म्हणजे आपण. आता आपण काही भ्रूण आहोत का? नाही ना. मग आपल्या शरीरामध्ये या पेशी कुठे असतील? जिथे एडिपोस टिश्यू आहे, म्हणजेच आपल्या स्किनच्या खालचा जो मेद पेशी आहेत त्या, आणि दुसऱ्या आपण बघितल्या होत्या बोन मॅरो. बरोबर? या 2 ठिकाणी आपल्याला वयस्क मूलपेशी मिळतात. आता भ्रूणीय मूलपेशी आपण जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. बघा, फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते. आपल्याला माहिती आहे. ते स्त्रीयुग्मज आणि पुयुग्मज एकत्र येऊन जे आपलं जे फलन प्रक्रिया होते, त्याच्यामध्ये काय होतं? अर्धा अधिक अर्धा बरोबर 1 असा एम्ब्रिओ तयार होतो. बरोबर? मग त्यात ते काय असतं? ते त्या फलनाचं एकपेशीय स्वरूप असतं. पण त्या एका पेशीचं आता विभाजन सुरू होतं. आणि भ्रूणपेशींचं पुन्हा विभाजन होतं, विभेदन होतं. विभेदन म्हणजे भाग होतात त्याचे. आणि गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. म्हणजे गर्भधारणा झाली म्हणजे काय झालं? फलन झालं. आणि ते पेशींचा जो बॉल आहे, तो हळू-हळू, हळू आता पूर्ण तयार झाला. एका विशिष्ट प्रकारच्या संख्येने त्या पेशी आता त्या बॉलमध्ये तयार झाल्या. आणि गर्भधारणा झाली, की त्याच्या 14व्या दिवसापासून त्या पेशींचा जो बॉल आहे, त्या सगळ्या एकसारख्या पेशींचा बॉल आहे आता आतमध्ये अजून. तर त्यातलं विशेषीकरण म्हणजे ह्या पेशीपासून हा अवयव बनेल, ह्या पेशीपासून हा अवयव बनेल, हे सगळं सुरुवात होतं गर्भधारणेच्या 14व्या दिवसापासून पुढे. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी मग तुमच्या हृदयाच्या, बरोबर? तुमच्या डोळ्यातल्या पेशी वेगळ्या आहेत. कोन्स, रॉड्स असे 2 वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. अशा अनेक प्रकारच्या पेशी तयार होतात. असं विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी म्हणतात. बरोबर आहे की नाही? जो तुम्हाला मी म्हटलं, की 14व्या दिवसापासून विशेषीकरण सुरू होतं. तर 14व्या दिवसापर्यंत एक मोठा बॉल आहे, त्याच्यामध्ये छोटे-छोटे बॉल टाकलेले. ते सगळे छोटे-छोटे बॉल जे आहेत, सगळ्या मूलपेशी आहेत. अजून त्यांचं ठरलं नाही, की मी काय होणार आणि तू काय होणार. सगळ्या एकसारख्या आहेत त्या. त्या मूलपेशी. मानवी शरीरातल्या 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूलपेशीपासून जन्म घेतात. आपल्या शरीरामध्ये जवळपास 220 प्रकारच्या पेशी आहेत. अनेक प्रकारची विविध कामं करणाऱ्या पेशी. आणि या सगळ्याच्या सगळ्या कुठून निर्माण झाल्या? त्या बेसिक पहिल्या मूलपेशीमधून. म्हणजेच या मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. आणि सर्व मानवी पेशींच्या या पालक पेशी असतात. तुम्ही कुठलाही अवयव घ्या आणि कुठल्याही अवयवातल्या कुठल्याही पेशी घ्या, या सगळ्यांची निर्मिती करणाऱ्या पेशी आहेत ह्याच मूलपेशी. त्यांचं नावच मूलपेशी. मूळ या शब्दाचा अर्थ जिथून उगम झाला, जिथून सुरुवात झाली. सो त्या आपल्या शरीरातल्या पालक पेशी आहेत, कारण त्यांनीच आपलं शरीर निर्माण केले. मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला म्हणतात बहुविधता. म्हणजेच काय? प्लुरिपोटेन्सी. प्लुरी म्हणजे बहु, पोटेन्सी म्हणजे शक्यता, त्याच्यामध्ये असलेली कॅपॅसिटी. ह्या एका पेशीला जर वाटलं तर ती मला ब्रेनचा सेल व्हायचं तर ती ब्रेनचा सेल होईल, म्हणजे न्यूरॉन होईल, किंवा अस्थिपेशी होईल, किंवा हृदयाची पेशी होईल, किंवा डोळ्याची पेशी होईल. ती एक पेशी ठरवू शकते की तिला काय व्हायचंय, आणि जे व्हायचं ते ती होऊ शकते. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7व्या दिवशी आपल्या ह्या मूलपेशी काढून घेऊन त्यांना जर प्रयोगशाळेत वाढवलं आणि विशिष्ट जे वैज्ञानिक संकेत दिले, तर त्या संकेतानुसार त्यांचं रूपांतर इच्छित पेशीमध्ये करता येतं आणि त्याच्यामधून उती आणि नंतर त्या अवयवांची आपण वाढ करून घेऊ शकतो. आता हे बोलणं किती मस्त आहे ना, की भ्रूण तयार झालेलं आहे आणि त्याच्या 5व्या ते 7व्या दिवशी त्याच्या डेव्हलपमेंटच्या आपण काय केलं, त्या मूलपेशी काढून घेतल्या आणि त्या प्रयोगशाळेमध्ये नेऊन वाढवल्या, बाहेर वाढवल्या प्रयोगशाळेमध्ये.
आणि त्याला तुम्ही काही विशिष्ट रसायनं, आता ही रसायनं काय असतात? बायोरसायनं म्हणजे बायोकेमिकल्स म्हणजे अशी रसायनं जी आपल्या शरीरामध्ये ज्याला आपण हार्मोन किंवा एन्झाईम म्हणतो, बरोबर? असे आपलं शरीर हे खूप मोठ्या केमिकल्सची फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक रसायनं आहेत, बरोबर? जसं आपल्या शरीरामध्ये उंची वाढवणारं एक अ, हॉर्मोन आहे. हॉर्मोनला आपण काय म्हणतो? अं, म्हणजे ज्याच्यामुळे आपली उंची वाढते किंवा आपलं काय बरं म्हणतो वाढ होते शरीराची. त्याला वाढ होणारी ही सगळी वेगवेगळी केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जे असतात, अनेक रसायनं असतात. त्याच्यामुळे आपल्याला अनेक गुणधर्म मिळतात. तर त्याच्यामधून त्या विशिष्ट प्रकारच्या क्रिया केल्या जातात. मग आता ह्या मूलपेशींना आपण काढलंय आणि त्यांना आपण लॅबमध्ये ठेवले, प्रयोगशाळेत ठेवले. आता त्या पेशीला मला काय काम करायला लावायचंय? तशा पद्धतीचं जैव रसायन मी त्याच्यावर टाकलं, तर काय होईल? ती पेशी तशीच वाढेल आणि ती जशी वाढेल त्याच्यापासून त्याच्या उती तयार होतील आणि त्या ऊतींमधून अवयव तयार होतील. बरोबर? समजलं? आपण ज्या मूलपेशी भ्रूणापासून घेतल्या किंवा ज्या अगदी बेसिक लेव्हलला जन्माच्या घेतल्या, त्यांच्याकडनं आपण असं काम करून घेऊ शकतो. आता दुसरं आहे प्रौढ किंवा वयस्क मूलपेशींचं कार्य. आता या वयस्क व्यक्तीमध्ये आहे, विकसित झालेल्या माणसाच्या शरीरामधनं आपल्याला या मूलपेशी मिळवता येतात. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? त्याचे 3 मुख्य स्रोत एकतर तुम्हाला मी आधीच सांगितलं. एक तर आहे आपली अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो, दुसरी आहे एडिपोज टिश्यू म्हणजे मेदऊती आणि तिसरं आहे रक्त तसेच जन्मानंतर लगेचच नाळेमध्ये असलेल्या रक्तामधून मूलपेशी मिळवता येतात. अ, बाळ जन्माला आल्यानंतर त्या नाळीमध्येही जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, त्या नाळीमध्ये मूलपेशी असतात. त्या मूलपेशींनीच ते बाळ बनलेलं आहे. जी पहिली स्टेज होती, पहिली स्टेज भ्रूणाची अवस्था, तिथे तर ते अजून बाळपण बनलेलं नाहीये. त्याच्या आधीच आपण त्या अ, पेशी काढून घेतल्या. पण आता जर ते बाळ पूर्ण बनलंय, जन्माला आलंय आणि त्याच्या नाळेमध्ये त्या पेशी आहेत, तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याच्यावरती पण तुमचा अभ्यास करू शकता. त्या पण मूलपेशीच आहेत. ठीक आहे. आता ह्या मूलपेशींचे उपयोग काय आहेत? आपण एवढं म्हणतोय मूलपेशी, मूलपेशी. पण त्याचा उपयोग काय? कशाकरता हे सगळं करायचं आपण? हे करण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि टार्गेट ओरिएंटेड काम असं आहे. पुनरुज्जीवन उपचार, रिजनरेटिव्ह थेरपी. आपलं शरीर कसं आहे ना, आपल्या शरीरामध्ये एखादा अवयव खराब झाला, की तो खराब झाला. तो परत बनत नाही. तुम्हाला माहिती आहे का, की स्टारफिश असेल किंवा पाल असेल, तुम्हाला पाल सगळ्यांना माहिती असेल. पालीचं शेपूट तुटलं, की शेपूट परत येतं. रिजनरेशन. बरोबर? त्या स्टारफिशचा एखादा हात किंवा पाय कापला गेला, तर तो परत येतो. असं आपलं होत नाही. कर्मधर्म संयोगाने एखाद्या अपघाताने एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि हात तुटला, पाय तुटला, तर तो परत येत नाही. निसर्गाने आपल्याला एकदाच बनवलंय आणि त्याच्यामध्ये जर काही खराबी झाली, काही बिघाड झाला, काही अपघात झाला, तर ते परत बनत नाही. मग आपल्याला पुनरुज्जीवन उपचार थेरपी कशी मदत करते? सगळ्यात पहिल्यांदा तर आहे सेल थेरपी. सेल म्हणजे सेल, पेशी. मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात सगळं सांगते तुम्हाला हे सगळं मी काय आहे. इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का मधुमेहामध्ये काय होतं? मधुमेह म्हणजे डायबिटीज. माणसाच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. हे का होतं? इन्स्युलिन नावाचं एक संप्रेरक आपल्या शरीरामध्ये असतं. संप्रेरक, एन्झाईम. ठीक आहे. तर हे जे संप्रेरक आहे मधुमेह कंट्रोल करणारं, त्याला म्हणतात इन्स्युलिन. ते आपल्या लिव्हरमध्ये बीटा सेल्स नावाचे काही सेल्स असतात, तिथेच फक्त बनतं. जर त्या सेल्समध्ये काही खराबी झाली किंवा काही त्रास झाला आणि त्यांनी त्यांचं काम करणं बंद केलं आणि हे कोणामध्येही होऊ शकतं. तर इन्स्युलिनचं प्रमाणच बनत नाही शरीरामध्ये किंवा खूप कमी प्रमाण बनतं. जेवढं गरजेचं आहे तेवढं जर ते बनलं नाही, तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे साखर, साखर, साखर असते. आणि ही अतिरिक्त साखर युरिन वाटे शरीरातनं बाहेर पडते. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ह्या शर्करेची गरज असते. शर्करा आपल्याला शक्ती देते. शर्करा आपल्या जर युरिनमधनं बाहेर पडली, तर त्या माणसाला थकवा येतो, चिडचिड होते, वाढ बरोबर होत नाही. म्हणून तर मधुमेहाच्या लोकांना सारखी भूक लागते. वारंवार बाथरूमला जावं लागतं.
आणि मधुमेह हा आपल्या देशातला सगळ्यात भयंकर विचित्र आजार आहे. प्रत्येक घरामध्ये 2 घरांच्या सोडून तुम्हाला एक तरी मधुमेहाचा पेशंट दिसतो. आणि हा मधुमेह कंट्रोलमध्ये आणण्याकरता लोकं बिचारे खूप आयुष्यभर त्रास सहन करतात. गोड खाऊ नका, भात खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या. हे सगळं करूनही मधुमेह काही इच्छा सोडत नाही. मग जर आपल्याला माहिती आहे की हे कशामुळे झालं? मधुमेहाचं कारण आहे त्या इन्सुलिनचं प्रोडक्शन न होणं. आणि ते कुठे होतं? त्या बीटा सेल्समध्ये होतं. मग जर ते बीटा सेल्स काम करत नाहीयेत, तर आपण मूलपेशींमधनं ते बीटा सेल्स बनवून पोटात सोडले तर? म्हणजे लिव्हरमध्ये सोडले तर? मग काय लिव्हर म्हणजे यकृत. यकृतात सोडले तर? तर तिथे जाऊन त्या पेशी तेच काम करतील, जे आधीच्या पेशी करू शकत नव्हत्या. म्हणजेच आपल्याच शरीरामध्ये परत इन्सुलिन बनेल. हा पहिला भाग. दुसरा, जर आपल्या शरीरामध्ये आपण ह्या पेशी टाकू शकत नसू, तर बाहेर एखाद्या जसं की आपला दुधाचा बॅक्टेरिया आहे, जो दुधाचं दही करतो. लॅक्टोबॅसिलस असेल किंवा इश्चेरिशिया कोलाई, बरेच वेगवेगळे आपल्या उपयोगाला पडणारे, चांगले असे सूक्ष्मजीव आपण घेतले आणि त्यांच्या शरीरामध्ये जर आपण असे ह्याचे सेल्स टाकले किंवा या मूल पेशींना तसं डेव्हलप केलं, तर काय होईल? तर त्यांच्यामधून इन्सुलिन बनेल आणि ते बनलेलं इन्सुलिन आपण आपल्याकडे घेऊ शकतो. इन्सुलिन निर्मितीकरता ज्या डिफेक्टिव्ह ऑर्गन्स आहेत किंवा ज्या अवयवांना काही त्रास झालाय, जे काम करू शकत नाहीत, त्यांनाच पुन्हा बनवायचं. हा सगळ्यात त्याचा सोपा उपाय आहे. हृदयविकाराचा झटका. हा कशामुळे येतो? 2 गोष्टी आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहेत, बरोबर? किंवा हृदयाच्या पंपिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग हृदयविकाराचा झटका कोणाच्याच हातात नाहीये हार्ट अटॅक येणं. मग काय करायचं? त्या हार्टला जर तुम्हाला दिसतंय की शक्यता आहे हां, असं की आपोआप एकदम अचानक आलेले झटके लोकांना माहीत नसतात. ते स्ट्रेसमुळे किंवा इतर प्रॉब्लेम्समुळे असतात. पण ज्यांना अंदाज आहे, की आपल्याला हृदयविकार आहे, त्यांच्या हृदयाचं जर आपण रिप्लेसमेंट केलं, रिजेनरेटिव्ह, पुनरुज्जीवन, तर किती चांगलं आहे. पुढचं आहे अल्झायमर. अल्झायमरमध्ये माणूस मेमरी विसरतो. म्हणजेच त्याच्या असलेल्या सगळ्या आठवणी हळू विसरून जातो. जसं स्वतःचं नाव, छोट्या-छोट्या गोष्टी विसरतो. स्वतःचं नाव, काल मी काय खाल्लं होतं, असं करता सगळं विसरून जातो. स्वतःलाच विसरून जातो. कारण की आपल्या मेंदूच्या पेशी ज्या असतात, ज्या मेमरीसाठी म्हणजे आपल्या अ, मेमरीला मराठीत काय म्हणतात? लक्षात ठेवण्याची क्षमता. त्याच्यावरती काम करणाऱ्या पेशी हळू मरत जातात आणि आपल्या बुद्धीच्या म्हणजे आपल्या मेंदूच्या ह्या पेशी जेव्हा मरतात, तेव्हा माणसाला अल्झायमर हा आजार होतो. मग त्याच्यावरती नियंत्रण आणण्याकरता काय करायचं? जिथे-जिथे अशा पेशी मरत चालल्या, तिथे नवीन पेशी रिजेनरेटिव्ह पुनरुज्जीवन करायचं त्याचं. मग आहे कंपवात. आपल्या मेंदूमध्ये असे खूप सारे सेंटर आहेत. जागा आहे, जिथे काही विशिष्ट प्रकारचे संप्रेरक स्त्रवली जातात. त्याच्यामध्ये एक आहे डोपामाइन. त्या डोपामाइनचं काम असतं आपल्या हाताला, पायाला, आपल्या हालचालींना कंट्रोलमध्ये ठेवणं. पण जर त्याचं प्रमाण बंद झालं, त्याची निर्मिती कमी झाली, तर हातपाय कंपवात म्हणजे हाताला कंप सुटतो, पायाला कंप सुटतो, चालू शकत नाही, बोलू शकत नाही बरोबर माणूस, पडून जातो. एका ठिकाणी उभं राहू शकत नाही. कंपनं पावतं संपूर्ण शरीर. कारण बॉडीवर कंट्रोल कसा येणार तुमचा? सो असा जर त्रास होत असेल, तर तिथल्या विशिष्ट प्रकारच्या ज्या पेशी आहेत मेंदूतल्या, ज्या कंपवाताला किंवा पार्किन्सनला रिझन आहेत, की त्याचं ते कारण आहेत. तिथे जर आपण ही रिजेनरेटिव्ह थेरपी वापरली, तर तिथल्या पेशी आपण पुन्हा बनवून तिथे टाकू शकतो आणि त्या माणसाचा हा आजार आपण कमी करू शकतो. कंट्रोलमध्ये आणू शकतो. ही पुनरुज्जीवन रिजेनरेटिव्ह थेरपी. दुसरं, ॲनेमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्याकरता. आता हे असं आहे, की आपलं जे शरीरातलं रक्त आहे, हे रक्त कनेक्टिव्ह टिश्यू आहे. म्हणजेच ती अनेक ठिकाणी जोडली जाणारी अशी उती आहे. पण त्याच्यामध्ये ॲनेमिया म्हणजे रक्ताच्या ज्या काही आपल्या आर-बी-सीज असतात, त्यांचा आकार बदलणं असेल, ल्युकेमिया, व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशींची संख्या खूप जास्त वाढणं, थॅलेसेमिया हे सगळे वेगवेगळे रक्ताचे आजार आहेत.
मग हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी रक्ताच्या पेशींनाच पुनरुज्जीवन करायचं. ज्याची जिकडे गरज आहे त्याला चांगल्या पेशी तिथे टाका, एक्स्ट्रा पेशी काढा. अशा पद्धतीचं काम आपण करू शकतो आणि त्या रक्तपेशी बनवण्याच्या क्रियेमध्ये पुनरुज्जीवन करू शकतो. मग आहे अवयव रोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. हे तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसंच, की मूलपेशी बाहेर काढून त्याच्यापासून उती बनवायच्या. त्या उतीपासून तो अवयव बनवायचा आणि जो निकामी झालेला अवयव आहे त्याच्या जागी हा अवयव प्रत्यारोपित करायचा. ही झाली प्रत्यारोपण क्रिया, अवयवाचं प्रत्यारोपण करणं. आता खाली आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, ते जरा बघा. एक पेट्री डिश आहे. ह्या काचेच्या भांड्याला पेट्री डिश म्हणतात. त्याच्यामध्ये मूलपेशी जमा केलेल्या आहेत. आता ह्या मूलपेशीतली एक चेतापेशी म्हणून मी बनवली आणि कशी बनवली? त्याला तशीच बायोकेमिकल्स म्हणजेच जैव रसायनं त्याच्यावर टाकली. मला माहिती आहे की कुठल्या संप्रेरकामुळे ह्या मूलपेशी चेतापेशीमध्ये बदलतात. हा सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. ती बायो एन्झाईम मी इथे टाकली म्हणजेच जैव रसायनं ह्याच्यावर टाकली आणि काय बनली? चेतापेशी. चेतापेशी एकदा बनली की त्याच्यापासून त्याच्या उती आणि त्याच्यापासून मी त्याचा पुढचा सगळ्यात महत्वाचा अवयव मेंदू बनवू शकते. ह्याच मूलपेशीपासून मी अशा उभ्या उभ्या उती बनवून त्याच्यापासून आतडं म्हणजे माझ्या पोटातल्या नवीन अवयवाची निर्मिती करू शकते. यकृताचे सेल बघा कसे. अशा उतींपासून मी पूर्ण यकृत पुन्हा बनवू शकते. हृदयाच्या पेशी आणि हृदय. मग आहे हाडांच्या पेशी वेगळ्या असतात त्या आणि त्याच्यापासून हाड अस्थिं. हे सगळं मला करता येऊ शकतं कारण की मी काय केलं आहे? मूल पेशींवरती अभ्यास केलाय. त्याच्यावरती हवी ती जैव रसायनं टाकली आहेत आणि त्याचा आकार बदलून त्यांना हव्या त्या अवयवाच्या उतींमध्ये टाकून त्याच्यापासून अवयव बनवलेला आहे. चित्रात दिसत इतकं सोपं, सहज, साधं अजिबात नाही. हे प्रयोग करताना खूपदा चुकतात, अनसक्सेसफुल होतात आणि तयार झालेले अवयव समोरच्या माणसाच्या शरीरामध्ये एक्सेप्ट पण होतील की नाही हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो. पण स्टील एखाद्या माणसाचा जीव वाचवण्याकरता जे काही औषधशास्त्रामध्ये चाललेलं आहे, ह्या विज्ञानामध्ये चाललेलं आहे ते फार मोठं अभ्यासाचं कारण असतं. आता ह्याच्यामध्ये अवयवाचं वाढतं वयोमान. कोणत्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आपण हे करतो? त्या व्यक्तीचं वय किती आहे? त्याला एखादा अपघात झाला होता का? त्याला काही रोग आहे का? अंतर्गत आधीचे काही रोग आहेत का? काही आजार आहेत का? किंवा ह्या सगळ्यामुळे त्याचा तो अवयव निकामी झालाय का आणखी दुसऱ्या कुठल्या कारणामुळे निकामी झालाय? त्याची कार्यक्षमता कशामुळे कमी झाली याचा आधी अभ्यास करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला ज्याला आपण प्रत्यारोपण करणार आहे, त्याच्या जीवाला अशा पद्धतीचं ऑपरेशन करून धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. मग त्याला आवश्यक असलेला अवयव मिळाला, त्याचं जीवन सुसह्य व्हायला पाहिजे हे माहिती असलं, तर त्याच्या आणि ह्या सगळ्या सिस्टीमच्या परमिशन शिवाय अवयव प्रत्यारोपण करणं शक्य नसतं. त्याच्याकरता अदरवाईज अवयव प्रत्यारोपणाकरता सगळ्यात महत्वाचा अडसर असतो तो म्हणजे अवयवदाता. चला आपण असं समजूया, की एखादी सीरियस केस आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला हार्टचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्याला हार्ट रिप्लेसमेंट करायचंय. पण त्याला तसा कोणी डोनरच मिळत नाही, अवयवदाता मिळत नाही. मग काय करणार? त्याला कुठल्यातरी अशा व्यक्तीची गरज आहे जो ते अवयव त्याला देईल आणि त्याचं जगणं सुरळीत करेल. अवयवदाते नसेल तर तो माणूस कसा जगेल? म्हणून बाहेरच्या बाजूला आपण अवयवांना बनवायचं, प्रयोगशाळेत बनवायचं आणि मग अवयवदात्याची गरज नाही, आपण बनलेले अवयव लावून टाकायचे. अशा पद्धतीने हा विचार आहे. ठीक आहे? हे तुम्ही कुठल्याही अवयवाच्या बाबतीत करू शकता. नेत्रदान असेल किंवा अ, अस्थिदान, हाडांमधनं पण बऱ्याच गोष्टी असतात किंवा त्वचा, त्वचा पण दान करतात. मरणोत्तर देहदान, तुम्हाला माहिती आहे मृत्यूनंतर देहदान करणं. बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं, की आपल्या चितेला अग्नी द्यायचा नाही किंवा पुरून टाकायचं नाही किंवा अनेक पद्धतीने देहाचं आपण अंत्यसंस्कार करतो तसे काहीही करायचे नाही. ते हॉस्पिटलला देऊन टाकायचा देह. एक तर तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा किंवा त्यातले काही अवयव काढून घ्यायचे ते काढा आणि ज्याला गरज आहे त्याला ते द्या. अशा अनेक संकल्पना आपल्याकडे सध्या समाजामध्ये सुरू आहेत. त्याच्यामध्ये डोळे, हृदय, यकृत जे काही चांगलं आहे त्या शरीरातलं ते काढून एखाद्या माणसाला देता येतं आणि त्याचा जीव वाचवता येतो. असा हा विचार आहे. मग आहे अवयवदान, देहदान. हे कोण करू शकतं? कोणी करू शकतं. ज्याची इच्छा आहे
तो माणूस माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरातले अवयव आणि माझा देह मी दान करतोय. दान या शब्दाचा अर्थ देऊन टाकलाय. माझ्या मृत्यूनंतर या शरीराचं काय करायचं आहे, हे ठरवतील लोकं. पण मला नाही वाटत, की हा जाळून टाकावा किंवा पुरून टाकावा. जिकडे माझ्या शरीराची आणि माझ्या अवयवांची उपयुक्तता आहे, तिकडे त्याला पाठवावं. बरोबर आहे? अशा पद्धतीने लोकं ह्याचा विचार करतात आणि अवयवदान, देहदान याच्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचतो. एखाद्या अंध व्यक्तीला ज्याने आयुष्यामध्ये कधी निसर्ग बघितला नाही, ज्याला पाऊस माहिती नाही, काळे ढग माहिती नाही, हिरवं झाड माहिती नाही, ज्या व्यक्तीने आपल्याला जन्म दिलाय त्या आई-बाबांनाही आपण बघू शकत नाही. त्यांना जर डोळे मिळाले तर विचार करा, की संपूर्ण जग त्यांच्यासाठी किती वेगळं, किती सुंदर असेल आणि तो अनुभव त्यांच्यासाठी कसा असेल. मग त्यांना दृष्टी देण्याकरता, अंध व्यक्तींना दृष्टी देण्याकरता नेत्रदान असा तो विचार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे गैरसमज असतात. प्रत्येकाच्या धर्माच्या किंवा घरातल्या चालीरीती, पद्धती वेगवेगळ्या असतात. हा वैयक्तिक निर्णय असतो. आपण ठरवायचं की आपल्या शरीराचं आपण काय करायचं. पण आपल्याला माहिती असावी म्हणून हा विषय आपल्याला 10वी सांगितला. किती चांगली गोष्ट आहे. आता अवयवदान आणि प्रत्यारोपण यांच्यावरती कायद्याचा अंकुश असावा आणि कोणतीही व्यक्ती त्याच्यात फसवली जाऊ नये म्हणून ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन्स ऍक्ट 1994 आणि नंतर 2009, 2011, 2014 ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना अ, काय बरं म्हणतो आपण शासनाने पण नियंत्रित केले. त्याच्यामध्ये लक्ष आहे, की याच्यात काही गडबड तर होत नाहीये ना? कोणी काही गडबड तर करत नाहीये ना? ह्या सगळ्याचा विचार केला जातो. आता जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. इथून आता आपला लेसन एका नव्या टप्प्यावरती आलं. ह्याच्यावरती आपण जे बघितलं होतं ते होतं सायटॉलॉजी म्हणजे पेशी विज्ञान. पेशींचा वापर करून आपण काय करतो, कसं करतो, कुठे करतो, का करतो, कशा पद्धतीने करू शकतो, अवयवदान म्हणजे काय वगैरे, वगैरे, वगैरे हे सगळं आपण त्यात बघितलं. जैवतंत्रज्ञान हा या धड्यातला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. ज्याच्याबद्दल आपण आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नक्की बघूया. पण त्यात काय-काय बघायचंय? एकदा शॉर्टकटमध्ये आपण त्याच्याकडे जरा नजर घालून बघूया. जैवतंत्रज्ञानामध्ये आपल्याला पुढील महत्त्वाच्या गोष्टींचं डिस्कशन करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तर जैवतंत्रज्ञानमध्ये करतात काय? हं? त्याचे फायदे काय आहेत? कोणत्या-कोणत्या बाबी त्याच्यामध्ये येतात? आणखी त्यानंतर आपण बघणार, की ह्यांचे व्यावहारिक उपयोग कोणते? जैवतंत्रज्ञान मागच्या वर्षी आपल्याला झालंय. एकदमच नवं नाही आता आपल्याला माहिती आहे. त्याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठे होतो? हे आपण बघणार. हं. त्यानंतर आपल्याला पुढचं आहे जैविक खतं, बायो फर्टिलायझर. मग आहे पशुसंवर्धन. याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा कसा वापर होतो? मानवी आरोग्यावर त्याचा कसा वापर होतो? आणि त्याच्यानंतर खाद्य लसी म्हणजे एडिबल वॅक्सिन्स हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मी सांगणारच आहे तुम्हाला याच्याबद्दल आता. हे काहीतरी भन्नाटच आहे बरं का लोकांच्या डोक्यामध्ये आलंय. त्याच्यावरती माझ्या डोक्यात एक प्रश्न आला होता, तो पण तुम्हाला मी विचारणार आहे. असं होऊ शकतं का? तर विचार करा. क्लोनिंग, ठीक आहे. क्लोनिंग बद्दल पण आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग आपल्याला उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे थेरप्युटिक क्लोनिंग वगैरे म्हणजे काय? औद्योगिक उत्पादने, औद्योगिक उत्पादनामध्ये श्वेत जैव तंत्रज्ञान दुधासाठी अतिरिक्त प्रमाणामध्ये अ, श्वेत जैव तंत्रज्ञान म्हणजेच काय करायचं? एखाद्या गोष्टीला जसं की मद्य निर्मिती करता आपण कमीत कमी मशिनरी वापरून जास्त प्रमाणामध्ये यीस्टचा वापर जसं की आपण मायक्रोब्स म्हणून त्याचा वापर करून कशी करू शकतो? कमी खर्चात जास्त प्रमाणामध्ये. आणि त्याच्यानंतर पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान ह्या 2 गोष्टी आणि मग कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. कृषी विकास हा आपल्या देशातला खूप महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. पूर्वी आपल्या देशामध्ये असलेली परिस्थिती आणि आत्ताची आपल्या शेतीची परिस्थिती ह्याचा जरा याच्यामध्ये आपण विचार करणार आहे. श्वेतक्रांती ही दुधाच्या बाबतीतली व्हाईट रिव्होल्यूशन. नीलक्रांती पाण्याच्या बाबतीमध्ये, पाण्यामध्ये असलेल्या सजीवांच्या आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या उत्पादन निर्मितीच्या व्यवस्थेबद्दल आणि खते, खतांशिवाय तर आपलं डिस्कशन कधीच पूर्ण होणार नाहीये. सेंद्रिय शेती, कीटकनाशके हे सगळे टॉपिक जनरल आहेत. ह्याच्यामध्ये काहीच कठीण नाहीये. मधुमक्षिका पालन आपल्याला माहिती आहे. औषधी वनस्पतींची लागवड कशी करायची, कुठे करायची आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी फळ प्रक्रिया उद्योग. आपण हा सगळ्याच्या सगळा भाग आपल्या आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बायोटेक्नॉलॉजी डिटेलमध्ये डिस्कस करायची आहे. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. आत्ता आपण सध्यापुरतं इथे थांबूया. थँक यू सो मच.